नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचे नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग आलात तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून जावा. खूप खूप स्वागत आहे तुमच्या सर्वांचे नवीन व्हिडिओमध्ये आणि रेसिपीमध्ये. चला तर आज बघूया आपण मच्छी फ्राय आणि भाजी रस्सा रेसिपी. काय करायचं आहे, मच्छी आणलेली आहे. मच्छी अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. 1-2 वेळेस धुवून घ्या, नाही तर तसंच घ्या. म्हणजे ते तर धुवूनच देतात, पण आपल्या घरच्या पाण्याने एकदा स्वच्छ धुवून काढा. त्याला पाणी कसं असतं कसं नाही. मी तर एकदम मस्त 1 ते 2 पाण्याने धुवून काढले स्वच्छपैकी. आणि मी एक मासा आणि त्याचे 3 प्रकार करणार आहे. 3 प्रकार बनवणार आहे मी. एका माशाचे 3 प्रकार. तुम्हाला हा मासा कोणता आहे, ह्या माशाचे मला काही नाव माहीत नाही, काही नाही. तुम्हाला जर ह्या माशाचं नाव माहीत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी माझ्या जिंदगीत पहिल्यांदाच माशाची रेसिपी बनवायला लागली आहे, त्याच्यामुळे मला ह्या माशाचं नाव काय आहे काय नाही माहीत नाही. जे मच्छी लवर आहेत ना, त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा. मला पण कळेल की मी कोणत्या माशाची रेसिपी बनवली म्हणून. तर काय करायचं आपण, मी काय करणार आहे, आपण जशी उकड बनवतो ना, चिकनची उकड, आपलं मटनची उकड, सेम तसंच थोडीशी उकड पण बनवणार आहे. म्हणजे ह्याला पाण्याचा एक टिपकासुद्धा वापर करायचा नाही आहे आपल्या म्हणजे मच्छीला. म्हणजे पाणी पण थोडंसुद्धा टाकायचं नाही, नाहीतर ही मच्छी का नाही एकदम अशी गाळ होते. जसं आपण तेलामध्ये कुरडई, असे पापड काय जसे तळतून लगेच आपण तेल जर गरम असेल तर लगेच कसे काढून घेतो, नाही तर ते करपतात. तसं हे करपत नाही, पण ह्याचं एकदम असं गाळ होऊन जातो, एकदम चिखलासारखं होतं ते. त्याच्यामुळे ह्याला जास्त काही पाणी बिनी लावून जास्त परतून घ्यायचं नाही. अगोदर मी काय केले, मच्छीला आपलं हळद आणि मीठ लावून मस्त एक चोळून घेतले. सगळीकडून चारी पण बाजूला तव्यावरती भरभरून तेल टाकून घेतलं. तेल ह्याला मेन म्हणजे फक्त तेलच आहे. मग तुम्ही सामाईन जास्त टाका किंवा नका टाकू, फक्त जास्त परतायचं एक नाही आहे. मेन म्हणजे फक्त ह्याला जास्त शिजू द्यायचं नाही. माहिती आहे ना. मी तर पहिल्यांदा करते, पण म्हटलं चला जसं येईन तसं येईन. आणि मी एकदा उकड मस्तपैकी करून घेतली. छान झाली होती बरं का माझी उकड पण. आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता फ्राय करायचे. मग मी तर तुम्हाला आधीच सांगितलं, एक मच्छी आणि 3 प्रकार करायचे त्याचे, एका माशाचे 3 प्रकार. म्हणून आता उकड झाली, फ्रायची तयारी करते. थोडासा 1 वाटी रवा घेतला आहे, सॉरी गरा काय म्हणत असाल ते, रवा गरा. आणि 1 ते 2 चमचा दही घ्यायचं आहे. दह्याने मस्त असा आंबूसपणा येतो त्याला. चटणी घ्यायची, लाल मिरची पावडर, थोडासा काळा घरगुती मसाला, थोडासा लसूण पण टाकला आहे, थोडंसं नमक टाका आपल्या चवीनुसार. आणि तुम्हाला जर हवं असेल ना, तर तुमच्याकडे जो कलर असतो ना, तो कलर टाकला तरी पण जमेल. माझ्याकडे काही नव्हता म्हणून मी टाकला नाही. आणि एवढं सारं साहित्य टाकले. त्याच्यामध्ये हळद नाही टाकली मी, पण तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टाका. आणि 1-2 पळ्या असं तेल वाटायचं. मी तर तुम्हाला आधीपासून सांगितलं ह्याच्यात तेल महत्त्वाचं आहे, कारण मी पहिल्यांदा बनवते. कारण कुठे गडबड नाही झाली पाहिजे. आणि तसं काही नाही, गडबड जरी झाली तरी मी नवऱ्याला खायलाच लावणार, कारण की मी पहिल्यांदा बनवते. मग म्हणजे बनवलं नाही म्हणून शिकणार तरी कधी, म्हणून मी ट्राय करते. आणि तुमच्याशी म्हटलं चला रेसिपी पण शेअर करावी. तुम्हाला पण म्हटलं रेसिपी दाखवावी. जरी तुम्हाला वाटत असेल हिला काय येतं का नाही, फक्त मटण आणि चिकन आणि दुसऱ्या छोट्या मोठ्या रेसिपी दाखवते. तुम्हाला काय माहिती, मला काही पण येतं. फक्त तुम्ही कमेंट करून सांगा आम्हाला, ताई ह्याची रेसिपी पाहिजे. मी जर नाही बनवली तर मग नक्कीच, मी जर नाही बनवली तर मग पुन्हा तुम्ही मला कमेंट नाही केल्या तरी पण चालेल. पण मी 100% बनवीन. मला खायचा कमी नाद आहे, पण बनवायचा जाम नाद आहे. कारण मी जेवढी खाण्यात खुश होत नाही आहे ना, तेवढी मी बनवण्यात खुश होते. रेसिपी काय असेल ते म्हणजे मला बनवायला खूप आवडतं. म्हणजे काय असो, म्हणजे मच्छी फ्राय अगर असं नॉनव्हेजमध्येच नाही, तर मला असं जे आप्पे, इडली, घरातली पराठे, काय असेल भाजीपाला, मेथीची भाजी, भाकरी, स्वयंपाक काय असेल, ती पुरणपोळीचा स्वयंपाक, त्याच्यापासून जे असेल ना, गोड पदार्थ, तिखट पदार्थ, मला सगळे आवडतात मला बनवायला. रेसिपी नक्की कमेंट करून सांगा, मी ती नक्की तुमच्याशी शेअर करेन. आणि मस्त असं तव्यावर तेल टाकून घेतलं आहे मी. आणि आपले फ्राय एका बाजूने बघा किती मस्त फ्राय आणि असे कुरकुरीत होतात. हे रव्यामुळे एकदम ह्याला कुरकुरपणा येतो. आणि एकसुद्धा चिटकला नाही, फक्त एक वाफ काढली आहे मी. आणि नंतर एक पलटी केली. नंतर आत्तासुद्धा काय करायचं, सगळे मस्त असे फ्राय म्हणजे नंतर पलटी करून घ्यायची आणि नंतर पण एक वाफ काढायची. तोपर्यंत झालं आपलं. म्हटलं घ्या कारभाऱ्यांना आता तुम्ही.
आणि भाजी होऊस तर त्यांना खायला दिलं होतं ती बघा उकड आणि हे फ्रायमध्ये एवढं मस्त झालं होतं आणि याची टेस्ट तर एवढी मस्त लागत होती. म्हटलं खातो मी तोपर्यंत मी भाजीची तयारी करते. म्हणजे तयारी आधी करून ठेवली होती. मी भाजी कढायला टाकत होते. तेल टाकून घेतलं, त्याच्यानंतर खोबरं लसूण जशी आपण चिकन मटनची भाजी करतो ना सेम तशीच करायची. आणि थोडेसे मसाले टाकले घरगुती आणि मिरची पावडर हे ते अंबारी सोना असे काही मसाले टाकून घेतले आणि थोडंसं पाणी टाकून मस्त असा मसाला परतून दिला. कधी पण मी पाण्याशिवाय मसाला परतत नाही. जसा पाण्याने आपण मसाला परततो एवढी मस्त भाजीला चव आणि टेस्ट येते आणि भाजी दिसायला पण छान दिसते. दिसायलाच नाही तर टेस्टला पण एवढी सुंदर होते बघा. किती मस्त तरी आली भाजीला. हवं तेवढं तुम्हाला जेवढी भाजी करायची तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि जे आपल्याला फुटाण्याचं कूट टाकायचं ती उकळी आल्यानंतर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. आता मी शूट करायचं विसरले, तसं टाकून घ्या. आणि एवढी मस्त जेव्हा आपली भाजी अशी मस्त थीर कडून जाईल ना तेव्हा म्हणजे निम्मी काढल्याच्या नंतर त्यात आपली मच्छी टाकायची, नाही तर विरघळून जाते. घेतलं मग नंतर मी घ्या की मग आता ताट वाढून घेतलं आणि मस्त असं ताट वाढून घेतलं. म्हटलं चला आता खाऊन घेऊया. तर ही तंदूर आहे. मी भाकरी वगैरे चपाती काय घरी बनवली नव्हती, तंदूरसोबत खाल्लं. आणि कशी झाली रेसिपी मला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. ओके बाय बाय सर्वांना. आमच्या मिस्टरांची ॲक्शन बघा.